कृपा प्रसादे पुनश्च आपणाला एकदा वंदन करते. त्याचप्रमाणे आज गीता पठण करणाऱ्या आदरणीय स्वातीताई जोशी यांनाही मी वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय श्रीमद भगवद्गीता आणि त्या अंतर्गत स्वाध्याय मंच आपण कार्यरत केलेला आहे. म्हणून या स्वाध्याय मंचावर सर्व साधकांचं अत्यंत भाविक अंतःकरणाने मी स्वागत करते. स्वाध्याय मंच गीतेचा सुरू केलेला आहे, म्हणजे गीतेचा अभ्यास. गीता निधिध्यासनासाठी आहे आणि हे निधिध्यासन माझं मला करायचंय म्हणून स्वाध्याय, स्वचा अध्याय. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी चैतन्याची मोहर. चित्ताला, माझ्या चित्तावर चैतन्याची मोहर मला लावून घ्यायची, चैतन्याचा ठसा मला उमटून घ्यायचा आहे आणि ते चित्त मग चैतन्यकार होऊन राहील आणि मी आत्मरूप होऊन राहील. असा हा सगळा प्रवास जो आहे, या प्रवासाचा संपूर्ण आढावा आम्ही आमच्या या स्वाध्याय मंचावर घेतोय. आणि म्हणून स्वाध्याय मंच, गीता स्वाध्याय मंच, गीतेचा अभ्यास माझ्यासाठी, मला माझ्यासाठी करायचा आहे. त्या माध्यमातून निधिध्यासन करायचं आहे. या स्वाध्याय मंचाच्या अंतर्गत आपला अध्याय दुसरा आणि अध्याय दुसरा मधलेही 11व्या श्लोकापासून आपण सुरुवात केलेली आहे. कारण अभ्यास करताना नेमका कुठून अभ्यास करायचा, कसा करायचा, किती करायचा, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. अभ्यास करायचा म्हणजे आता स्वाध्याय करायचा म्हणजे परत पहिला श्लोक घ्या, दुसरा श्लोक घ्या, जरुरी नसते. ज्या ठिकाणी मी कमकुवत आहे, ज्या ठिकाणी मी अत्यंत बलहीन आहे, त्या ठिकाणी मला वेध घ्यायचा, ते ठिकाण शोधायचं आणि त्याच्यासाठी नेमकं कोणता उपाय करायचा हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सगळे प्रापंचिक जन आहोत आणि सगळे प्रापंचिक जन असल्यामुळे आम्ही अत्यंत शोक संतप्त असे आहोत, शोकाने त्रस्त झालेलो आहोत, शोकाकुल आहोत. आणि म्हणून या शोक निवृत्तीसाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे असा विचार भगवंत आमच्यासाठी करतात. आणि म्हणून तेवढेच शोकनिवृत्तीचेच उपाय आम्हाला या स्वाध्याय मंचच्या अंतर्गत दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून पाहायचे आहे, अभ्यासायचे आहे. आणि रोज त्याप्रमाणे तो विचार होतो की नाही. नुसता अभ्यास करायचा का, नुसतं 1 तास प्रवचन ऐकून सोडायचं का, नाही. तर त्या अनुषंगिक तो विचार जो आहे, तो विचार माझ्या जीवनामध्ये मी लावून घेत आहे की नाही, त्या विचाराधिष्ठित माझं जीवन चाललंय की नाही, हे मी रोज तपासायला. आणि म्हणून काही विचारांचा साठा, विचारांचा पूल आमचा तयार होण्यासाठी रोज एक पिलर, रोज एक पिलर बांधण्याची व्यवस्था गीतेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलेली आहे. ती प्रेरणा काकांनी दिलेली आहे. आणि म्हणून शोक निवृत्तीचे उपाय नेमके काय पद्धतीचा विचार आम्ही करावा, कोणत्या किती पद्धतीने विचार करावा, या सगळ्या विचारांचा एकत्रित संग्रह आमच्या जवळ असावा. म्हणून 11व्या श्लोकापासूनची सुरुवात आपण केलेली आहे. 11व्या श्लोकामध्ये आता हा विचार आम्ही आमच्या संग्रहित कसा ठेवावा, हे मी आज सांगणार आहे. शुक्रवारपर्यंत आपण अत्यंत अधिकारवाणीने 11व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत, 14व्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोक अतिशय सविस्तर असा बघितलेला आहे. आणि त्या माध्यमातून तत्वज्ञान आम्ही सगळ्यांनी नीट गोळा केलेला आहे. निश्चितपणे संस्कार असा करून घेतलेला आहे, पण झालेला जो संस्कार आहे आमच्या अंतःकरणावर, तो परत ह्या पद्धतीने झाला का, अशा पद्धतीची उजळणी करणं पण फार आवश्यक आहे. हो, ठोकून पिटून पक्का विचार करायचा स्वाध्याय मंचच्या अंतर्गत तोच उद्देश आहे.
प्रत्येक विचार अंतःकरणावर ठोकून पिटून पक्का करायचा. आणि म्हणून शुक्रवारपर्यंतचं जे श्रवण झालेलं आहे, 2 दिवस त्यावर गेलेले आहे, शनिवार रविवार. त्या शनिवार रविवार मध्ये थोडी पुसटची जरी छटा त्या विचारांवर आली असेल, थोडी धूळ थोडीशी जरी बसली असेल, तरी ती धूळ आज काढून टाकण्याचा प्रयत्न थोडासा मी करणार आहे. आणि म्हणून 15व्या श्लोकापर्यंत थोडासा आढावा या पद्धतीचा घेऊन, नेमकी ह्या पद्धतीचा विचार मी करतोय की नाही, अशा पद्धतीचा विचार मी नमूद केलाय की नाही, एवढं प्रत्येकाने आज तपासून पाहायचंय. बस आपण सगळे मिळून तपासून पाहू. माझ्या सकट मी पण आज तपासून बघणार आहे की अशा पद्धतीचा विचार मी नमूद केले आहे की नाही, माझ्या अंतःकरणामध्ये मी हा ठसवलाय की नाही, त्याची मोहर मी बसवली की नाही, एवढंच आजचा आपल्या चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून भगवंत शोकनिवृत्तीचे उपाय सांगताना आम्हाला 11व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात आहे की अर्जुनाला सांगून राहिलेत की बाबा तू ज्याच्यासाठी शोक करतोय ना, तर करू नये अशा गोष्टींसाठीच तू शोक करतोय, आणि सगळ्या गोष्टी तू पांडित्याच्या करतोयस. शोक तर करणं सुरूच आहे. जे शोकयोग्य नाही, शोकाच्या लायक नाही, अशा गोष्टीसाठी तू शोक करतो आहेस, आणि गोष्टी मात्र तू पांडित्याच्या करतो आहेस. हे कसं? मला भीती वाटत नाही म्हणायची, अंधार असतो, लहान मुलं असतात, भीती वाटत नाही म्हणतात, आणि अंधारात जाताना राम 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 म्हणत जातात. अत्यंत भीती युक्त असा त्यांचा तो स्वर असतो पहा. एकीकडे म्हणजे मला बिलकुल भीती वाटत नाही, आणि एकीकडे त्यांच्या स्वरामधून, त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या कृतीतून दिसतो की हे भ्यालेले आहे. असं परस्पर विरोधी वागणं त्यांचं असतं, असं परस्पर विरोधी वागणं आमचं असतं. आम्हाला कशाचंच काही वाटत नाही, आम्हाला अजिबात शोक होणार नाही, दुःख होणार नाही असं आम्ही म्हणत असतो, आणि झाल्याशिवाय ते राहत नसतं. आणि म्हणून आम्ही बोलताना पांडित्याच्या गोष्टी करतो, आणि वागताना मात्र ते आमचं पांडित्य पाल्या पाचोळ्यासारखं उडून जातो. आणि हा विरोधाभास कमी करण्यासाठी आम्हाला परत ठोकून पिटून स्वाध्याय मंचावर हजर राहावं लागतं. म्हणून पहिल्या श्लोकाच्या 11व्या श्लोकाच्या अंतर्गत भगवंत अर्जुनाला सांगतात आहे, बाबा आम्हाला या ठिकाणी भगवंतानी या श्लोकाच्या माध्यमातून काय दिली आहे हो? एक दृष्टी दिली आहे. ह्या श्लोकाच्या माध्यमातून एक चष्मा आम्हाला डोळ्याला लावायला दिलाय. कोणता चष्मा दिलाय? पंडिताचा, पंडिताची दृष्टी. कोणाला शोक होत नाही, भगवंतांनी पहिल्यांदाच सांगून ठेवलंय. शोक कोणाला होत नाही? जे पंडित असतात त्यांना शोक होत नाही. म्हणजे आता माझी जबाबदारी काय आली? माझी जबाबदारी ही पंडित होण्याची आली. जर मला शोकनिवृत्त करायची असेल, तर शोकनिवृत्तीचा पहिला उपाय जर मला कोणता करायचा असेल, तर या विरोधाभासातून निघून जाणं. तोंडाने फक्त बडबड करायची, कृतीमध्ये काहीच नाही. हा जो विरोधाभास आहे, या विरोधाभासाला कसं कमी करता येईल, पहिली माझी जबाबदारी, पहिला उपाय तर हाच आहे की आधी हा विरोधाभास माझा मला समजला पाहिजे. पहिली जबाबदारी येते, आणि हा ज्या प्रमाणात मला समजेल त्या प्रमाणात मी उपाय करण्यासाठी प्रवृत्त होईल. नुसती पायाला छोटीशी जखम झाली, आपण दुर्लक्ष करतो, जाऊ द्या, काहीतरी घरच ऑइंटमेंट वगैरे काहीतरी लावतो आणि मोकळ होतो. काही दिवसांनी ती जखम अधिक बळबळते, मोठी होते. मग म्हणतो की काहीतरी झालं असेल म्हणून म्हणून परत दुर्लक्ष करतो. आणि असं करता करता एक दिवस त्या जखमेचं भीषण रूप समोर येतं, आणि मग आम्ही हडबडून जागे होतो आणि डॉक्टरांकडे जातो. म्हणजे आधी ती जखम सुरुवातीलाच लक्षात आलं असतं आमच्या, की जखम झालेली आहे, आणि
त्या लोखंडाने मला ती जखम केलेली आहे, म्हणजे पहिल्यांदाच मला ते इंजेक्शन घ्यावं लागेल, असं जर का मला त्याच वेळेला पहिल्याच घावाच्या वेळेला कळलं असतं, तर आज ही बिकट परिस्थिती आली नसती. परंतु पहिल्या घावाच्या वेळेला आम्हाला सावध करायला कोणी नव्हतं. आम्ही आमच्या मनानेच त्याचे सगळे दाखले बांधत होतो आणि म्हणून आज ही वेळ आली. त्याचप्रमाणे आम्हाला होणारे दुःख, आम्हाला होणारा शोक याचे आम्ही आमच्या मनानेच दाखले बांधत असतो. आणि म्हणून मग आम्ही शोकाला बळी पडतो, शोकाकुल होतो, शोक संतप्त होतो. शोक झाल्यामुळे मग आम्ही आमच्या बुद्धीवरचा पण ताबा सुटतो आणि आम्ही शोकसंतप्त सुद्धा होतो. पहिल्याच गावाला सावध होणं हे फार मोठी महत्वाची बाब आहे. म्हणून उपाययोजना पहिल्या श्लोकामध्ये आम्हाला 11व्या श्लोकामध्ये करून घेताना लक्षात आलं पाहिजे की आम्ही पण या विरोधाभासात आहोत आणि या विरोधाभासातून दूर व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले आम्हाला आमच्या डोळ्यावर भगवंताने दिलेला चष्मा लावावा लागेल, भगवंताने दिलेली दृष्टी लावावी लागेल आणि ती आहे पंडित दृष्टी. ती आहे पंडित दृष्टी. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की जे पंडित लोक आहेत ते पंडित लोक शोक करीत नाही. पंडित लोक शोक करीत नाही. मग भगवंतानी पंडित कोणाला म्हटलंय? हो, आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की पंडित कोण कोण आहे? पंडित पंडित कोणाला म्हणतात? की पंडा आत्मविषया बुद्धी येशाम ते पंडिता. म्हणजे ज्यांच्यामध्ये आत्मस्वरूपाची बुद्धी निर्माण झालेली आहे ते पंडित होय. आत्मस्वरूपाची बुद्धी निर्माण ज्यांच्यामध्ये होईल ते पंडित आहे. आता ही आत्मस्वरूपाची बुद्धी माझ्यामध्ये जर मला तयार करायची असेल तर नेमकी मी ती कशी करावी? शोक निवृत्तीचा पहिला उपाय पंडित बुद्धी तयार होणं, पंडिताची दृष्टी तयार होणं. आणि ती दृष्टी तयार होताना नेमकं कशा पद्धतीचा विचार करायचा? तो विचार क्रमांक 1, पंडित दृष्टी तयार करण्यासाठी विचार करायचा, दुर्लभो मानुषो देहे देहिनाम क्षणभंगुरहा इति देहस्य नश्वरत श्रवणात. म्हणजे मनुष्य देह दुर्लभ असून हा क्षणभंगूर आहे. पंडित दृष्टी तयार करण्यासाठी पहिला विचार करावा की माझ्या देहापासून सुरुवात करावं. माझ्या या देहापासून सगळ्यात पहिले सुरुवात करावी की मनुष्य देह दुर्लभ आहे आणि क्षणभंगूर आहे. आता क्षणभंगुरत्व याचं लक्षामध्ये आम्हाला प्रत्येक क्षणाला येतो ते आम्ही लक्षात घ्यायचं आणि ही पंडित दृष्टी तयार करायची. सविस्तर चर्चा नाही झालीये. सविस्तर चर्चा आज फक्त उपाय सांगणार आहे. आज फक्त डॉक्टर काय करतात? प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, कागद काढतात, प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि मग आम्ही ते जाऊन मेडिकल स्टोअर मधून औषध घेतो आणि हळूहळू एक एक डोस जसा जसा जातो तसा तसा रोग दुरुस्त होतो. तसं आज फक्त प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यात येणार आहे. प्रत्येकाने हे औषध त्या डोसेस प्रमाणे घ्यायचं आहे. पण पहिला विचार पंडित होण्यासाठी ह्या पद्धतीने करायचा. दुसरा विचार आम्हाला करायचा आहे की सर्व प्राणी मरतात हे आम्ही पाहतो, प्रत्यक्षादीप्रमाणे आम्ही हे बघतो आहे आणि हा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे या नाशवान शरीराबद्दल शोक करू नये. शरीर नाशवान आहे, क्षणभंगूर आहे. शिर्यमान स्वभावत्वात इति शरीरम. सतत विकार पावणे, सतत बदल होणे हाच शरीराचा स्वभाव आहे. हा विचार करायचा. हा विचार जर केला तर पंडित बुद्धी, पंडित दृष्टी आमची लवकर तयार होईल.
नोट करून घ्या. थोडासा प्रिस्क्रिप्शन लिहिताना अक्षर पण कळत नाही हो डॉक्टरांची, ते मेडिकल स्टोअर वाल्यालाच कळतात, आम्हाला नाही कळत. तसं आज नुसतं प्रिस्क्रिप्शन ज्यावेळेला लिहून देते त्यावेळेला थोडं कळणार पण नाही, पण ते समजून घ्यायचं आहे. म्हणून तिसरा विचार आम्हाला करावा लागेल. मी आज आपल्याला 6 फक्त विचार सांगणार आहेत, जेणेकरून पंडित बुद्धी आमची तयार होईल. म्हणजे आत्मविषयक बुद्धी, आत्मविषयक दृष्टी आमची तयार होईल. अशा पद्धतीचा विचार जर आम्ही सतत केला तर सस्यमिव मर्त्या पश्यते सस्यमिवा जायते पुन्हा. अशा पद्धतीने विचार करा. म्हणजे काय? म्हणजे ज्याप्रमाणे मोहरीचं झाड नाश पावलं तरी त्या अगोदर पुढचे बीज जमिनीत टाकून जाते आणि पावसाळ्यात फलोन्मुख होते, त्याप्रमाणे शरीर नष्ट झालं तरी ह्याच जीवनामध्ये जीव पुढच्या जन्माचे पाप पुण्यात्मक कर्मरूपी बीज पेरतो आणि नवीन शरीर धारण करतो. म्हणजे शरीर हे नष्ट होणारच आहे, परत दुसरं शरीर हा जीव घेणारच आहे. मग हा जो शरीराचा स्वभावच आहे, पहिले शरीराच्या अनुषंगिक विचार सांगितलाय. हे तिन्ही विचार शरीराच्या अनुषंगिक सांगितले, देहाच्या अनुषंगिक सांगितले आहे. देहाच्या अनुषंगिक विचार करावा, कारण देह स्थूल आहे, दृश्य स्वरूपाचा आहे. आणि सगळ्यात प्रथम जर आमची जवळीक कोणाची येते तर ह्या देहाशीच येते. लहान मूल सुद्धा जन्मला एकदम रडतो. का रडतो? कारण त्याला भूक लागली असते, त्याला हे ज्ञान असतो की आता मला भूक लागली आहे आणि मला जीवन जगायचं आहे, तर आधी मला माझ्या शरीराचं पोषण करावं लागेल आणि म्हणून ते रडतं. म्हणजे पहिली जवळीक आमची शरीराचीच असते आणि म्हणून शरीराची जवळीक प्रथम असल्यामुळे आम्ही आधी या शरीराच्या अनुषंगिकच सर्वप्रथम विचार करावा. कारण शोक आम्हाला का होतो? शोक आम्हाला शरीर नष्ट होणार आहे, हे शरीर नष्ट झाल्यानंतरच शोक होणार. आधी नष्ट होणार म्हणून आणि नष्ट झालं की दोन्ही वेळेला आम्हाला हा शोक होत असतो. म्हणून देहाच्या अनुषंगिक पहिले विचार करावा आणि असा देहाच्या अनुषंगिक विचार करता करता मग आम्ही एकत्व दृष्टीवर यावं. ही पारमार्थिक दृष्टीने मी जीव नाही, मी शरीर नाही, हे शरीर क्षणभंगूर आहे, ह्यात सतत विकार होत असतात. हे आता जरी नष्ट झालं तरी पुढे माझ्या कर्माप्रमाणे, कर्माच्या बीजाप्रमाणे परत नवीन शरीर धारण करणार आहे. परंतु ह्या सगळं जरी असलं तरी सुद्धा ह्या सगळ्या शरीराच्या ह्या घडामोडीमध्ये एक तत्व अनुस्यूत आहे, की त्या तत्वाच्या अधिष्ठानावर या शारीरिक घडामोडी होत आहेत. आणि असं ते पारमार्थिक नित्य शाश्वत चिरंतर परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून एकत्वाची दृष्टी फार महत्वाची आहे. देहाच्या विचार, देहाच्या अनुषंगी देहाला साधन बनवून अशा पद्धतीने विचार जर आम्ही केला तर जीवातील भेद न पाहता अखंड तत्व आम्ही पाहावे. आणि हे अखंड तत्व आम्ही पाहायला शिकलो म्हणजे पंडित दृष्टी आम्हाला तयार होते. मग त्या ठिकाणी तत्र को मोहा का शोका एकत्व मनुपश्यता. आता जमलं. आता पंडिताचा चष्मा नंबर एकदम व्यवस्थित झाला हो. चष्म्याचा नंबर आमचा एकदा व्यवस्थित आम्हाला मिळाला की सगळं कसं स्पष्ट दिसतं, आहे तसं दिसतं. तर डॉक्टर विचारतात की काय दिसतंय? असतो आर, दिसतो व्ही. दृष्टी खराब असल्यामुळे आर दाखवतात ते आम्हाला, त्या स्लेटवर आर दाखवतात, आम्हाला व्ही दिसतो. डॉक्टर तो व्ही आहे, ते म्हणतात दृष्टीमध्ये दोष आहे.
म्हणून आम्हाला ती दृष्टी योग्य मिळालेली आहे, नंबर चष्माचा योग्य मिळालेला आहे. तत्र को मोहा का ओ मोहा का शोका एकत्वम मनुपश्यताम, अशी जर स्थिती आमची येत असेल तर पंडित दृष्टी, पंडित चष्मा, नंबर बरोबर मिळाला आहे. आणि म्हणून ब्रह्म सत्य अन्य सर्व मिथ्या इति हा निर्णय आमचा या माध्यमातून व्हायला पाहिजे. असा निर्णय जर आमचा होत असेल आणि ह्या निर्णयाच्या आड येणारा जो अहम ममत्व भाव असेल, ममत्व आणि अहम, मी आणि माझे, मी आणि माझे. अहम ममत्व म्हटलं की कठीण वाटतं, मी माझे म्हटलं की सोपं वाटतं. मी आणि माझं हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला योग्य दृष्टी मिळत नाही. आम्हाला आरचा व्हीच दिसतो किंवा व्हीचा आर दिसतो. बघा तुम्ही, व्ही आणि आर जवळपास फक्त त्या आरला एवढा रफार असतो फक्त, म्हणून तो आर असतो आणि व्हीला तो नसतो. तेवढ्यामुळे आम्हाला दोन्ही अक्षरांमधला फरक लक्षात येत नसतो. आणि म्हणून हा अहम ममत्व भाव जोपर्यंत आहे, मी आणि माझं जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला ही दृष्टी योग्य प्राप्त होत नाही. आणि म्हणून ही दृष्टी प्राप्त झाल्यानंतरच आत्मविद शोकम तरती, म्हणजे आत्मज्ञ पुरुष शोकाकुल होत नाही. तो आत्मज्ञ मला व्हायचा आहे, ती पंडित दृष्टी मला प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे मग मी झालेल्या गोष्टीचा शोक आणि होणाऱ्या गोष्टीचा शोक या दोन्ही पासून आम्ही दूर राहू. भूत भविष्याची चिंता, वर्तमान मान्य न करणे हे शोकाला कारण आहे. म्हणून वर्तमान जसा आहे तसा स्वीकारणे, पंडित दृष्टीसाठी जसा वर्तमान आहे तसा स्वीकारणे, भूत भविष्याची काळजी न करणे फार महत्वाचं आहे. यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदते. बस, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. ही दृष्टी आम्ही जेव्हा प्राप्त करून घेऊ त्यावेळेला आम्ही या शोकापासून दूर राहू. शोक निवृत्तीचा सगळ्यात महत्वाचा उपाय पंडित दृष्टी, आणि पंडित दृष्टी तयार होण्यासाठी जे आता 5-6 अनेक उपाय आहेत, परंतु त्यातले नेमकं सांगितलेले उपाय 5 ते 6 उपाय मी आता जे सांगितले त्या पद्धतीने विचार जर आमचा झाला तर पंडित दृष्टी तयार होईल. आणि ह्या पंडित दृष्टी तयार होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय जर आम्हाला कोणता करायचा असेल तर सारखी आत्मचर्चा करावी. 2 माणसं भेटली की सुखदुःखाच्या गोष्टी न करता आत्मचर्चा करावी. आता हे जे विचार मी सांगितलेले आहेत की अहममत्व भाव, एकत्व दृष्टी, शरीराकडे पाहण्याची ती दृष्टी, आता आम्ही दोघं जण ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला जर हे विचार आपण त्यांच्याशी शेअर केले तर शेअर करता करता मी मला समजून सांगत असतो. आणि मग प्रत्यक्ष शरीराला ज्यावेळेला शरीर हे विकारांच्या अधीन होतं त्यावेळेला हे क्षणभंगूर आहे, शरीराचा स्वभावच आहे. तिर्यते इति शरीरा, विकार पाहणं हा त्याचा स्वभावच आहे. त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याला वागू द्या. माझ्या स्वभावाप्रमाणे मी त्याला वागवण्याचा का हट्ट करतोय? माझा मूळचा स्वभाव आनंद रूप आहे, मी मूळचा सुखरूप आहे. आनंद हा माझा मूळचा स्वभाव आहे आणि माझ्या स्वभावाप्रमाणे मी त्याला वागवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून तो विरोधाभास तयार होतोय, म्हणून ते अंतर तयार होतंय. अशा पद्धतीचे विचार जर मी कोणी भेटल्यानंतर
शेअर करत असे, त्याला आत्मचर्चा म्हणतात. आत्मचर्चा आपल्याला पटकन आकलन होत नाही म्हणून शेअर हा शब्द वापरला. आता समजलं हो ताई, बरोबर शेअर करायला पाहिजे. म्हणजे ते शेअर करताना माझ्या अंतरंगात त्याचे संस्कार उमटतील, चित्तावर ठसा. आणि असे सतत उत्पादक विचार मी करावे, अनुत्पादक विचार कधी करू नये. भेटल्यानंतर अहो बरेच दिवसांनी भेटलात, कुठे होता इतके दिवस? अनुत्पादक विचार. कुठे होता इतके दिवस? विचारून समजून काय करणार आहात तुम्ही? ते म्हणतील मी अमेरिकेत होतो. तुम्ही आणू शकत होता का? नाही ना. मग कशाला तुम्ही इतके दिवस कुठे होता विचारायचं? मग दोघ जण भेटल्यानंतर एवढं तरी आम्ही करू शकतो की नाही? उत्पादक विचार एकमेकांशी शेअर करू शकतो की नाही? नक्की करू शकतो. क्षणा आम्हा हाची विचार प्रत्येक क्षणाला आम्हाला एकच विचार करायचा. क्षणोक्षणी याची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. एकच विचार करायचा आहे, ह्या भवसिंधू पार करण्यासाठी नेमका कसा विचार करायचा, पंडित दृष्टी कशी विकसित करायची, त्यासाठी सावध, साक्षेपी आणि दक्ष माझं मी असायला हवा. 24 तास चष्मा लागला हो तुम्हाला, डॉक्टर सांगतात 24 तास एकदाही काढायचा नाही. डॉक्टर झोपताना पण नाही, असा याचा अर्थ नाही हो. जागृतकालीन ज्या वेळेला असाल त्यावेळेला चष्मा काढता येणार नाही. तशी पंडित दृष्टी 24 तास म्हणजे नित्य जागृत आम्ही असावं. तेव्हा शोक आमचा, शोकावर उपाय योजना होतील आणि शोक निवृत्ती आमची सहज होईल. आणि म्हणून शोक निवृत्तीचा उपाय आम्हाला 11व्या श्लोकाच्या माध्यमातून नेमका कसा करायचा आहे तर नानु सोचंती पंडिता. बस एवढं जरी आम्ही लक्षात ठेवला की शोक पंडिताला होत नाही आणि पंडिताची जी दृष्टी आहे ती मला विकसित करायची आहे. एवढा एक उपाय जर लक्षात ठेवला थोडक्यामध्ये, एका वाक्यात, एका शब्दात, वन वर्ड आन्सर, वन सेंटेन्स आन्सर, ब्रीफ आन्सर, सगळ्या प्रकारची उत्तर असतात की नाही. मग त्या सोयीप्रमाणे आम्ही आता शोकाकुल परिस्थिती आलीये, ब्रीफ आन्सरची आम्ही देऊ शकणार आहे का? ब्रीफ आन्सर आम्ही आठवू शकणार आहे का? नाही ना. मग त्यावेळेला आम्हाला वन सेंटेन्स किंवा वन वर्डच कामात पडतो. लक्षात घ्या, अभ्यास करायच्या ह्या युक्ती आहेत. अत्यंत शोक झाल्यानंतर वन वर्डच कामात पडणार किंवा वन सेंटेन्सच कामात पडणार. म्हणून नानु सोचंती पंडिता 11व्या श्लोकाच्या माध्यमातून आम्ही हे कधीही विसरता कामा नये. 12वा श्लोक आम्हाला सांगतो आहे. 12व्या श्लोकामधून आम्हाला विचार घ्यायचाय. कोणता विचार घ्यायचाय? भगवंत म्हणतात की बाबा रे, तू मी कधीही पूर्वी नव्हतो, तू पण नव्हता, हे सगळे राजे लोक पण नव्हते, यापुढे पण हे सगळे असणार नाही. यापुढे पण हे असणार नाही. मग काय असणार आहे? जे असणारच नाही त्याबद्दल कशाला विचार करायचा हो? जे नाही त्याच्याबद्दल कशाला विचार करून वेळ वाया घालवायचा आहे? मग काय असणार आहे? पुढचा प्रश्न आमच्या अंतःकरणात आमच्या यायला पाहिजे. मग काय असणार आहे? तर आत्मरूपाने आम्ही असणार आहोत. आत्मरूपाने आम्ही असणार आहोत आणि ते आत्मरूप मी आहे. लक्षात आलं पाहिजे. उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे
एक मिनिट थोडं ऍडजस्ट करते. उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाचे. भगवंत सांगतात आहे की तू पण असणार नाही, तू पण नव्हता, मी पण नाही, हे राजे लोक पण राहणार नाही. मग हे राजे लोक पण राहणार नाही आणि मी पण नाही, तू पण नाही, म्हणजे कोणत्या रूपाने राहणार नाही? देह रूपाने आम्ही राहणार नाही. देह रूपाने आम्ही असणार नाही. आमचा कर्म विग्रह आहे, भगवंताचा लीला विग्रह आहे. आम्हाला आमच्या कर्माप्रमाणे पुढचं शरीर मिळणार आहे, पुढचा देह मिळणार आहे. आणि भगवंताची इच्छा असेल त्यावेळेला त्याच्या इच्छेप्रमाणे ते त्याचं ऐच्छिक आहे. अवतार घ्यायचा की न घ्यायचा हे ऐच्छिक आहे. आणि असा आम्ही सुद्धा आमचा कर्मविग्रह निश्चितपणे टाळू शकतो की नाही? निश्चितपणे टाळू शकतो. कसा? उपजे ते नाशे हा विचार जर आम्ही केला, ज्यांची ज्यांची उत्पत्ती झाली आहे ते सगळं नष्ट होणार आहे, परंतु अविनाशी तत्व जे आहे ते आहेच आणि ते मी आहे असा जर आम्ही विचार केला तर आम्ही सुद्धा आमचा कर्मविग्रह हा निश्चित टाळू शकतो. आणि या शोकातून आम्ही दूर होऊ शकतो की जे आमच्या हातातच नाहीये. येणे हातात नाही, जाणे हातात नाही, दोन्हीही आमच्या हातामध्ये नाही. आम्ही हे दोन्हीही टाळू शकतो. येणं आणि जाणं, पण विचार आम्हाला अशा पद्धतीने करावा लागतो. उपाय आम्हाला अशा पद्धतीने करावा लागतो आणि सतत करावा लागतो. साध्या लहान लहान गोष्टींचा जरी नाश झाला, साधी कब्बशी फुटली तर आम्हाला अत्यंत दुःख होतं. एवढ्या महागाची आणली होती, ती फुटली, त्या फुटण्याचं दुःख असतं. काय या देहाच्या नाशाच्या दुःखातून आपण दूर होणार आहे. आधी त्या लहान लहान दुःखातून दूर होण्याचा प्रयत्न करा. निश्चित आम्ही करायला पाहिजे हा प्रयत्न. तेव्हा या देहाच्या नाशानंतर हा देह या देहाचा नाश होणार आहे या विचारांनी दुःखी होणार नाही, शोक होणार नाही. मी आहेच, मी अविनाशी आहे, हा विचार केवढा दिलासा देणार आहे. कल्पना करा, डॉक्टर म्हणतात आपल्याला काहीच झालं नाही, आपल्याला अजिबात मृत्यूची भीती नाही, आउट ऑफ डेंजर, तब्येत, केवढा आनंद होतो. आउट ऑफ डेंजर आम्हाला भगवंत करतात आहे ना. पण आम्ही ते समजून घ्यायला पाहिजे, आम्ही आउट ऑफ डेंजर आहोत. तेव्हा मी अविनाशी आहे, मी अजर अमर आहे. हा विचार सतत या विचाराचा पाठपुरावा जर करत असू तर निश्चितपणे शोक निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवंत आम्हाला हळूहळू पायरी पायरीने आम्हाला समोर आणतात आहे हो. एकेका विचारांचा विचार एक एक दोन विचार आणतात आहे आणि 13व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला सांगतात आहे की जसं 11व्या श्लोकात सांगितलं की पंडित दृष्टी व्हायला पाहिजे, तसंच अशा पद्धतीचा विचार जर झाला तर आम्हाला धीरच तत्र न मुह्यती, आम्हाला धैर्यवान पुरुष व्हावं लागेल. ते धैर्यवान पुरुष यांना हे कधीही मोहाला, कोणत्याच मोहाला बळी पडत नाही.
कुमार अवस्था, युवा अवस्था, जरा अवस्था, ही सर्व शरीराची, स्थूल शरीराची विकार आहेत. ते आत्म्यामध्ये भासत नाही. आत्म्यामध्ये ते नसतात. एक शरीर सोडून जाणे, दुसरं शरीर धारण करणे, सूक्ष्म शरीराचा विकार आहे. स्थूल शरीराचा लक्षात घेतला, सूक्ष्म शरीराचा विकार लक्षात घ्यायचा आता. आणि सूक्ष्म शरीराचा विकार लक्षात घेत असताना एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करणे, हा सूक्ष्म शरीराचा विकार आहे. हा सुद्धा आत्मस्वरूपामध्ये नसतो. आम्हाला तो अज्ञानामुळे वाटतो, भासतो. अज्ञान असल्यामुळे आम्ही भासतो. परंतु अशा पद्धतीचा स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा विचार जर आम्ही केला, प्रत्येक वेळेला स्थूल शरीराचा विकार, 3 अवस्था, आता फार थोडे दिवस राहिले हो. हत्ती गेलं, शेपूट राहिलं, शेपूट गेला, गोंडा राहिला. आम्ही विचार, धैर्याचा विचार करत नाही. म्हणून शोक होतो, गोंडा राहिल्याचा शोक होतो. आता हे शरीर जाणार, कसं होणार, मुलाबाळांचं कसं होणार, कुटुंबाचं कसं होणार. विचार भेडसावून राहिला. बाबा रे, तुझं स्वतःच स्वतःला करणं आता कसं करायचं, हा जिथे तुला प्रश्न पडतो आहे. ऐसी दशा येईल पुढे, मन होईल वेडे. असा विचार तुला पडतो आहे. अशी दशा झालेली आहे की तुला वेड लागण्याची वेळ आली आहे. साधा घास सुद्धा तोंडामध्ये जाऊ शकत नाही आणि विचार करतोय की मी गेलो तर कसं. आणि ह्या दुःखाने दुःखी होऊन शोकाकुल आम्ही होतो. त्यावेळेला आम्ही स्थूल शरीराचा विचार करायला हवा आणि सूक्ष्म शरीराचाही विचार करायला हवा. परंतु आत्मस्वरूपामध्ये स्थूल आणि सूक्ष्म शरीर अत्यंत अभाव आहे. ते आत्मस्वरूप मी आहे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. काय माऊलीची रचना आहे हो. होती जाती हे पाही. आहे शरीर आहे, शरीर जात आहे, हे पाहायला पाहिजे मला. कुठे? चैतन्याच्या ठाई. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. म्हणजे मी मूळचा आत्मरूप आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीराचं जाणं येणं हे मला पाहता आलं पाहिजे. आणि असा जो पाहतो तो धैर्यवान असतो. आणि अशा धैर्यवानाला धीरस्तत्र न मुह्यती, तो कधीही मोहित होत नाही, तो कधीही शोकाकुल होत नाही. पंडित व्हा की धैर्यवान व्हा. पंडिताची दृष्टी सांगितली. आता धैर्यवान कसा असावा, कुठे धीर धरावा, धीर कुठे धरावा. धीर केव्हा सुटतो हो आपला? ज्या वेळेला एखादी गोष्ट आमच्यापासून दूर निघून जाते, तेव्हा धीर सुटतो की नाही. स्टेशनवर गाडी आली, खूप वेळ वाट बघितली, लेट होती, 2 तास धीर धरला, तरीही आली नाही. म्हणून आता धीर सुटला. आता नाही आम्ही राहू शकत. खूप वेळ गेला धीर. तिथे धीर गेला. तसं शरीर 50, 60, 70, 80 एवढ्या वर्षाचं ते सांभाळलं. आता ते जाणार. आता मात्र धीर सुटला. आतापर्यंत ते जाणार नाही असंच वाटत होतं. एवढा प्रदीर्घ कालावधी गेल्यामुळे, आणि ते सुटणार म्हणून धीर सुटला. आता धीर सुटला. ते जाणार या कल्पनेनी धीर सुटला. आणि म्हणून धीर ज्या वेळेला सुटतो त्यावेळेला त्या ठिकाणी शोक होतो. म्हणून चैतन्याच्या अधिष्ठानावर या शरीराचं जाणं येणं आहे. असं जर पाहिलं तर आमचा धीर सुटणार नाही. आम्ही धैर्यवान होऊ.
आम्ही धैर्यवान होऊ अशा पद्धतीने आम्ही विचार करायला हवा. देव पहावया गेलो, देवची होऊनी हेलो. बस. धैर्यवान होण्यासाठी हेच साधन आहे. अशाच पद्धतीचा हा विचार आहे, तरच आम्ही त्याच वेळेला धैर्य प्राप्त होईल आणि आम्ही शोकातून बाजूला होऊ. शोक निवृत्ती त्याच वेळेला होणार आहे. म्हणून धैर्य फार महत्वाचं आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. समर्थ म्हणतात श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. असं श्रेष्ठ धारिष्ठ मी निश्चित, श्रेष्ठ धारिष्ठ कोणतं? हेच की मी जाणार नाही, येणार नाही, मी आहे आहे आणि आहे, हे श्रेष्ठ धारिष्ठ आहे. मग या ठिकाणी जाण्या येण्यामुळे धीर सुटणं ही भानगड राहतच नाही. श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. आणि असा जर आम्ही धैर्यवान झालो तर धीरच तत्र न मुह्यती. मग प्रत्येक वेळेला मला हा विचार जागृत ठेवावा लागेल की नाही. धीरच तत्र न मुह्यती. शोक निवृत्तीचा उपाय. शोक निवृत्तीचा उपाय. आणि भगवंत सांगतात आहे शोक निवृत्तीचा उपाय. हे कुंती पुत्रा, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. काय सुंदर विचार मांडला हो याच्यामध्ये. भगवंत म्हणतात की मात्रांचा स्पर्श म्हणजे इंद्रिय. मात्र म्हणजे इंद्रिय. इंद्रियांचा स्पर्श कशाला होतो? विषयाला होतो. आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा हा स्पर्श होतो. प्रत्यक्ष स्पर्श होतो आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष स्पर्श कशाला होतो? कोणत्या इंद्रियांना होतो? जीभ आणि त्वचा, रसना आणि त्वचा, याला प्रत्यक्ष स्पर्श होतो. आणि अप्रत्यक्ष स्पर्श बाकीच्या ज्ञानेंद्रियांना होतो. आणि ह्या स्पर्शाने काय होतं? ह्या स्पर्शाने सुख होतं. इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला की त्या ठिकाणी एक तर सुख होतं, त्याला सुखावभास म्हणतात, नाहीतर मग दुःख होतं. सुंदर फळ खायला गेलो आणि ते कडू निघालं, दुःख झालं. सुंदर फळ खाल्लं, अत्यंत गोड, सुख झालं. पण हा सुखावभास आहे, तो आगमापायी आहे, म्हणजे त्याला उत्पत्ती आहे. आणि ज्याला उत्पत्ती आहे ते जाणारच आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाल्यानंतर सुख दुःख तयार होणार आहे. त्या ठिकाणी मी सावध असायला पाहिजे. त्या ठिकाणी मी विचार करायला पाहिजे की हे आगमापायी आहे आणि म्हणून ते जाणार पण आहे. मग विषय कोणते कोणते होऊ शकतात? घर हाही विषय, त्यातली माणसं हाही विषय, संपत्ती हाही विषय, जग हाही विषय. हे सगळं जे आहे हे सगळं जाणार येणार आहे. हा निर्णय माझा व्हायला पाहिजे. जर मला दर्जेदार जीवन जगायचं असेल तर. दर्जेदार जीवन म्हणजे समाधान पाहिजे, शांती, तृप्ती, आनंद, ह्या सगळ्या गोष्टी जे असेल तर दर्जेदार जीवन असतं. आणि असं दर्जेदार जीवन जगायचं असेल तर मग मात्र मला आत्मदर्शनाचा अभ्यास सतत करायला हवा. म्हणून तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. नित्य नवा दिस जागृतीचा जर मला घालवायचा असेल तर मना पाहिजे अंकुश. आता ह्याच्यावर आम्हाला अंकुश ठेवता आला पाहिजे.
इंद्रियांचा संयोग होणारच आहे विषयांशी, परंतु विषयांशी संयोग होत असताना माझी ही सगळी वैचारिक जंत्री तयार हवी आणि त्या सुखदुःखापासून मी दूर असायला हवं. वास्तव बघायला पाहिजे. प्रत्येक वेळेला वास्तवाचं दर्शन मी करायला हवं. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी भगवंतांनी फार सुंदर असा उपाय दिलेला आहे. या सगळ्या गोष्टींसाठी भगवंतांनी फार सुंदर असा दिलेला उपाय तो असा आहे, तांस तितिक्षस्व भारत. तितिक्षा महत्वाचा सिद्धांत सांगितलाय. तांस तितिक्षस्व भारत फार महत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. ह्या श्लोकाच्या माध्यमातून हा सिद्धांत आम्ही करून घ्यायचा. हा उपाय आहे. हा उपाय आम्ही लक्षात ठेवायचा. सहनशीलता वाढवणे, आम्हाला तितिक्षा आमची वाढवली पाहिजे आणि तितिक्षा वाढवण्यासाठी राग द्वेषाच्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कमी करायला हव्या. विषय आम्हाला सुखही देत नाही, विषय आम्हाला दुःखही देत नाही. आमच्यामधला विषयाप्रतीचा राग म्हणजे आसक्ती आणि विषयाप्रतीचा द्वेष जो असतो तो आम्हाला सुख आणि दुःख देत असतो. म्हणून राग द्वेषाच्या प्रतिक्रिया आम्ही कमी करायला पाहिजे आणि मन आम्हाला संतुलित करायला पाहिजे. हे तितिक्षेने सहज शक्य होतं. मन संतुलित करायला पाहिजे. मन अंतर्मुख करायला हवं. नुसतं संतुलित नाही, अंतर्मुख करायला हवं. आणि म्हणून या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला भारत असं म्हटलेलं आहे. भारत म्हणजे भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे ब्रह्मविद्येमध्ये ज्याचं मन रममाण झालेलं आहे. भा ब्रह्मविद्या तस्यामेव रमते इति भारता. असं ब्रह्मविद्येमध्ये आम्हाला रममाण जर व्हायचं असेल, त्यात रमायचं असेल, तर आम्हाला सुख दुःखामध्ये रमता कामा नये. एकीकडे रमलेलं असतं तर दुसरीकडे आम्ही रमतो का? नाही रमत. सासरी रमलेली मुलगी आता माहेरी गेल्यानंतर नाही रमत. तसं आम्ही जर ब्रह्मविद्येमध्ये रममाण झालो असू तर आम्ही आता या सुख दुःखाच्या विषयांमध्ये रमणार नाही. सुख दुःख ही इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्यामुळे आहे, हे आम्हाला पक्क कळलेलं आहे. विस्तवाशी जर आमचा संयोग झाला, विस्तवाला जर आमचा स्पर्श झाला तर आम्हाला चटका बसतो. हे कळल्यानंतर आम्ही कधीतरी त्याच्या सहवासात जातो का? त्याचा उपयोग करतो. विस्तवाचा उपयोग करतो बघा आम्ही. सगळं गॅसवर आम्ही सगळं पाकसिद्धी करतो, परंतु आम्हाला चटका बसू नये याची सगळी काळजी घेतो की नाही? गरम भांड बाजूला काढताना चिमटा वापरतो. आम्हाला चटका बसू नये याची काळजी घेतो. आम्ही फायर प्रूफ राहतो की नाही? मग असं आम्ही सुख दुःख प्रूफ राहायला हवं की नाही? म्हणजे इंद्रियांचा संयोग जरी विषयांशी झाला तरी सुद्धा सुख दुःखाचे चटके आम्हाला बसता कामा नये. ह्यासाठी काय आहे हो? तर त्यासाठी तितिक्षा भगवंतानी सांगितलेलं आहे. तितिक्षा तांस तितिक्षस्व भारत, हे आमच्या लक्षातच राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी मात्र आम्हाला सतत जागरूक राहून ती दृष्टी आम्हाला कमवावी लागेल आणि वास्तव पाहायला शिकावं लागेल. वास्तव पाहायला शिकावं लागेल म्हणजे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. आता ससा जसा असतो ना, कसा असतो? तो पांढरा असतो. तो अत्यंत त्याची कातडी ही मऊ असते, हे आम्ही विसरतो. आणि कापूस पिंजून ठेवलाय जसा, हे आमच्या लक्षात राहतो. कापूस पिंजून ठेवलाय जसा हे वास्तव पाहणं नाही. हे लहान मुलांचं गाणं आहे. त्याला ससा समजावा म्हणून आम्ही त्याला कल्पनेने तो समजावून सांगतोय.
त्याच्या कल्पनेमध्ये आहे ती कल्पना आम्ही हाताशी धरून ससा वास्तव त्याला समजावून सांगतो आहे. म्हणून आम्हाला भगवंत सुद्धा सांगतात वास्तव पाहायला शिका. हा सुख दुःख जे आहे ही सुख दुःख मनाने केलेली कल्पना आहे. ह्या कल्पनेतून निघून वास्तव पहा. सुख दुःख कोणाच्या सत्तेवर होतात हे वास्तव आम्हाला समजावून सांगतात आहे. कोणाच्या सत्तेवर हे सुख दुःख होतात ज्ञानाच्या दृष्टीने हे आम्हाला बघायला पाहिजे. ज्ञानाच्या पातळीवर सुख आणि दुःख हे दोन्हीही समान आहेत हे आम्हाला भगवंत 15व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात आहे. ज्ञानाच्या पातळीवर तपासून पहा. सुख झालं म्हणजे ज्ञानच झालं की नाही. दुःख झालं म्हणजे दुःखाचं पण ज्ञान झालं, सुखाचं पण ज्ञान झालं. सुखाचंही ज्ञान झालं, दुःखाचंही ज्ञान झालं. दोन्ही गोष्टींचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञानाच्या पातळीवर सुख दुःख सारखेच आहेत. ते ज्ञान रूप तत्व मी आहे. आता आम्हाला ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, यामधला कापूस पिंजून ही जी कल्पना आहे सुख दुःख हे जे काल्पनिक आहे, मनाने केलेला हा जो व्यवहार आहे, तिथून आम्हाला त्या कल्पनेपासून आम्हाला दूर यायला शिकवलेला आहे भगवंतानी. आणि वास्तविक ससा कसा आहे हो, पांढरा शुभ्र अत्यंत नरम मऊ असा आहे तो, लाल डोळे आहेत. हे आता त्या मुलाला मोठं झाल्यानंतर कळलंय. सुरुवातीला त्याला कापूसच सांगावा लागतो, तसं आम्ही त्या सुख दुःखाच्या मागे लागतो. त्याच्यातच सुख पाहण्याचा आनंद घेतो, काल्पनिक सुखामध्ये राहतो आणि त्याच्यातून आता आम्हाला वास्तवामध्ये आणलेलं आहे. ज्ञानाच्या पातळीवर सुख दुःख समान आहे. ते ज्ञानरूप तत्व मी आहे. सुख आणि दुःख या दोन्हीही वृत्ती आहेत. वृत्ती ज्ञान आहे. हे होणार ज्ञान आहे. मी होणार ज्ञान हे असणाऱ्या ज्ञानामुळे होणार ज्ञान होतं. ते असणार ज्ञान मी आहे असा विचार जर केला तर मग आम्ही जाणाऱ्या येणाऱ्या बद्दल शोक आम्हाला होणार नाही, सुख दुःखामध्ये राहणार नाही. आणि मग आम्ही त्यावेळेला अमृत तत्वाचा प्राप्त होण्याचे अधिकारी होऊ. सोहम अमृत तत्वाय कल्पते. त्यावेळेला आम्ही मोक्षाची कल्पना करण्याचे अधिकारी होऊ. मोक्षाचे अधिकारी आम्ही त्यावेळी होऊ. म्हणून भगवंत तितिक्षा सांगतात आहे आणि ह्या ठिकाणी तितिक्षेचं फळ सांगतात आहे. की तितिक्षेचं फळ आम्ही कोणत्याही प्रसंगाने व्यथित होणार नाही. प्रसंगाचं खरं स्वरूप आम्ही समजून घेऊ, त्याच्यामधला खोलपणा समजून घेऊ आणि मनाची अखंड प्रसन्नता आमची राहील. आणि सगळं आमचं जे लक्ष आहे हे लक्ष ब्रह्मचिंतनामध्ये राहील. ब्रह्मचिंतनामध्ये आम्ही सतत राहू. अचल स्थिर आणि शांत राहण्याचा अभ्यास दीपस्तंभाप्रमाणे आम्ही करू. आम्ही दीपस्तंभाप्रमाणे अचल राहू, शांत राहू, स्थिर राहू आणि हा अभ्यास आम्हाला केला पाहिजे. म्हणून गीता दीपस्तंभ काकांनी का गीता दीपस्तंभ म्हटलं, यासाठी म्हटलंय. सतत प्रसन्न वृत्ती ठेवण्याचा अभ्यास आम्हाला केला पाहिजे. म्हणून मोक्ष ही कल्पना नाही, मोक्ष ही मनाची अवस्था नाही, तर मोक्ष स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक अवस्था आहे. स्वाभाविक अवस्था आहे आणि ती मला निश्चितपणे त्या स्थितीला मला प्राप्त व्हायचंय हो. आणि म्हणून ती जिज्ञासू
शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान हे सर्व गुण मला प्राप्त करून आत्मस्वरूपामध्ये मी स्वतःला पाहायचं आहे आणि सर्व विश्व सुद्धा आत्मस्वरूपाने पाहायचं आहे. त्यावेळेला शोक होणार नाही. शोक निवृत्तीचा उपाय 15व्या श्लोकापर्यंत अत्यंत सुंदर रीतीने आम्हाला भगवंतांनी शोक निवृत्तीचे उपाय सांगितलेले आहे. एका वाक्यात सुद्धा आणि एका शब्दात सुद्धा आणि सविस्तर सुद्धा. श्लोकाचा सविस्तर अभ्यास करणे, सविस्तर उत्तर. श्लोकाचा एका वाक्यामध्येच फक्त अभ्यास करणे. कसा? सोहम अमृतत्वाय कल्पते. उपाय मोक्षाचा आम्ही अधिकारी होणार. मोक्षाचा अधिकारी आम्हाला व्हायचंय. मोक्षाचा अधिकारी मी आहे. शोक निवृत्तीचा उपाय मी अधिकारी आहे म्हटल्यानंतर मी आता शोक करण्याचा अधिकारी नाही. मग त्याच्यानंतर बाकीचं सगळं तत्वज्ञान आम्हाला आठवेल. आणि असं तास तितिक्षस्व भारत असं जेव्हा आम्हाला लक्षात येईल, एवढं एकच वाक्य, त्यावेळेला तितिक्षेच्या रूपाने आम्हाला नेमकं काय काय पद्धतीचा अभ्यास करायचा आहे, कसा विचार करायचा आहे, या मनाला कसं संतुलित ठेवायचं आहे, मनाची आंतरिक शक्ती कशी वाढवायची आहे, अंतर्मुख कसं करायचं आहे. संतुलित करणं, अंतर्मुख करणं आणि आंतरिक शक्ती वाढवणं, या 3 गोष्टी तितिक्षाच्या वेळेला निश्चितपणे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ह्या सुखदुःखाला या विचारांच्या यंत्रात घाला, म्हणजे ते ज्ञानाच्या पातळीवर एकच येतील. त्याच्यातून फक्त त्या यंत्रातून, विचारांच्या यंत्रातून फक्त ज्ञानच येईल, सुख दुःख येणार नाही. चॉकलेटचे सगळे कंटेन्स चॉकलेटच्या यंत्रात टाका, येणारे एकच चॉकलेट येईल. सगळे कंटेन्स वेगवेगळे येणारे नाही. ते चॉकलेट आनंद देणारं राहील, खाल्ल्याबरोबर आनंद. काय सुंदर चॉकलेट आहे, डेअरी मिल्क. म्हणून सुख दुःखाला एकाच विचारांच्या यंत्रात जर आम्ही टाकलं तर एकच आनंद बाहेर येईल, बाकी दुसरं येणार नाही. ज्ञान बाहेर येईल आणि ज्ञानाच्या माध्यमातून आनंद रूपताच, दुसरं नाही. याला म्हणतात अभ्यास. प्रत्येक श्लोकाचा अभ्यास अशा पद्धतीने माझा व्हायला पाहिजे, एका वाक्यात, एका शब्दात आणि सविस्तर. 3 पद्धतीने जर हा अभ्यास एका श्लोकाचा होत असेल तर स्वाध्याय माझा नीट होत आहे. मग मला शोक करण्याचं काहीच कारण नाही. निवृत्तीचे उपाय अशा पद्धतीने मला टिपता आले पाहिजे आणि संग्रहित ठेवता आलं पाहिजे. बँकेत खूप सारे पैसे असतात म्हणून बाहेर जाताना आपण सगळे पैसे घेऊन जात नसतो, त्यातले काही मोजकेच पैसे घेऊन जात असतो. त्याप्रमाणे मोजकेच विचार मला एका शब्दामध्ये टिपता आले पाहिजे, म्हणजे ते माझ्या स्मरणात राहणं सोपं जाईल. असा प्रयत्न आपण सगळे जण मिळून श्री गुरूंच्या, भगवंताच्या आशीर्वादाने करू, हातात हात घालून करू, आणि याला निश्चित आपल्याला भगवंत यश देईल. आणि हा स्वाध्याय माझ्यासाठी होईल, एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम